तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण पनीरची भाजी करत आहोत। त्यासाठी घेतलेलं साहित्य, इथे गरम मसाले घेतलेत मी थोडे, तमालपत्र 2-3 वेलची, परत मिरी, लवंग थोडी, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, पनीर, काजू मगजची पेस्ट, टोमॅटो, कांदा, लाल तिखट। आता आपण आहे ना प्रथम कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ करून घेऊया गॅसवर। हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मसाल्यासाठी। आधी हे आपण आहे ना छान टोमॅटो टाकणार आहोत। मी मध्यम आकाराचे 3 टोमॅटो घेतलेले आहे। आता ते सुद्धा कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे मऊ पडेपर्यंत। थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा लवकर मऊ पडतो। आता कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊ आणि मिक्सरमधून गार झाल्यावर त्याची चांगली पेस्ट करून घेऊ। तो गार होईपर्यंत आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी गार होऊ द्यायचं। तोपर्यंत आपण पनीर कढईमध्ये शॅलो फ्राय करून घेऊ। मी 1 पळी तेल टाकलेलं आहे। आता त्यामध्ये मी पनीर सोडत आहे। आता पनीर छान झालेलं आहे परतून। आता आपण हे काढून घेऊ। आता आपण त्याच कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकतोय। आता त्यामध्ये गरम मसाले, तमालपत्र, 1 दालचिनी, 2-3 विलायची, 2-3 लवंग आणि 2-3 काळे मिरी। आपण जे कांदा आणि टोमॅटोची प्युरी केली होती ती टाकूया। आता यामध्ये थोडी हळद टाकूया, लाल तिखट टाकूया, काश्मीरी चिली पावडर आहे, आलं लसूण पेस्ट टाकूया, आणि मगजबी आणि काजूची पेस्ट केलेली आहे ती पण टाकूया। तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे। काजूमुळे चांगली टेस्ट येते भाजीला, काजू मगजबीमुळे। थोडं मीठ घालूया।
कस्तुरी मेथी पण टाकूया थोडी, अशी हातानेच बारीक करून टाकायची. याने सुद्धा छान टेस्ट येते. सुहानाचा पनीर मसाला, घालूया. पनीर घालूया. थोडंसं पाणी घालू. ही साखर घालूया. मलाई टाकूया. दुधाची घरीच बनवलेली मलाई आहे, थोडी टाकूया. क्रीमी टेक्स्चर येतं त्याला चांगलं. कोथिंबीर घालूया वरतून. थोडी उकळी आली की आपली भाजी, पनीरची भाजी तयार. ही आपली पनीरची भाजी तयार झाली आहे. चला तर जेवायला. एवढा